काय झाली होती? सूर्य अंगणात पसरायला सुरुवात झाली होती. कमला त्याच्या झुल्यात बसून वर्तमानपत्र वाचत होत्या, तर त्यांची सून आरती स्वयंपाकघरात नाश्ता बनवत होती. तुपात भाजलेल्या पराठ्यांचा सुगंध घरभर दरवळत होता. मोठा मुलगा रोहित, आरतीचा नवरा आणि धाकटा मुलगा अमन बाहेर पलंगावर बसले होते. हातात चहाचे कप होते. जाऊ सुमनही तिच्या दोन्ही मुलांची काळजी घेत दूध गरम करत होती. पराठे होईपर्यंत सर्वांची भूक वाढली होती. आरतीने प्लेट्स व्यवस्थित केल्या आणि सर्वांना गरमागरम पराठे दिले. वर बटरचे तुकडे घालून वाढताच मुलांचे चेहरे उजळले. सासू आणि सासऱ्यांनाही थेट तव्यावरून पराठे मिळाले. सर्वांनी स्वादिष्टपणे खाल्ले, पण आरती तिची प्लेट घेऊन बसली तोपर्यंत तव्यावर शेवटचा पराठाही संपला होता. कमला ह्या हसल्या आणि लगेच म्हणाल्या, अगं सुनबाई, काल रात्रीच्या शिळ्या चपात्या तुझ्यासाठी शिल्लक आहेत, त्या गरम कर. सर्वांसाठी पराठे होते, हे तुमच्यासाठी ठीक आहे. तव्यावर पीठ मळण्यात आणि खूप मेहनत करण्यात वेळ का वाया घालवायचा? आरती तिथेच थांबली. तिच्या डोळ्यात थोडीशी चमक आली. तिने पाहिले की सर्वांच्या ताटल्या भरल्या होत्या. सर्वांचे पोट भरले होते, पण तिच्यासाठी फक्त उरलेलेच विचारात घेतले जात होते. ती हळूच आवाजात पण अगदी स्पष्ट स्वरात म्हणाली, आई, अन्न सर्वांसाठी समान असले पाहिजे. जर मी शिळे अन्न खाते तर कुटुंबातील कोणी ताजे अन्न का खावे? कमला त्यांच्या डोळ्यात एक हलके हास्य उमटले. आरती, तुला प्रत्येक गोष्टीवर वाद घालायचे असतात का? अगं, आमच्या पिढीपासून ही पद्धत चालत आली आहे. मोठ्यांसाठी चांगले, लहानांसाठी उरलेले अन्न, त्यात काय चूक आहे? आरती हसली, काही चूक नाहीये आई, पण ही परंपरा तेव्हाच चालू राहिली पाहिजे जेव्हा सर्वांना समान आदर दिला जातो. मी तव्यालाही हात लावला म्हणून पराठे माझ्या वाट्याला आले पाहिजे. मला चपात्याबद्दल काहीच अडचण नाही, पण मग सगळ्यांसाठी अखेरचा बनवायला हवा. असं म्हणत आरतीने जवळच्या ताटातून तिच्या सासऱ्याच्या ताटाकडे हात पुढे केला. हे बघा बाबा, मी तुमच्या ताटातून एक पराठा घेईन आणि तुम्हालाही त्याच चपाती देईन. शेवटी मी तेच खाणार आहे. तिचे सासरे सिद्धराव यांना लाज वाटली. त्यांनी पटकन ताट मागे खेचले. नाही नाही, मला चिडू नकोस. मी जे इतर सर्वजण खातात तेच खाईन. आरतीने वळून तिचा नवरा रोहितकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात एक प्रश्न होता. आज तूही गप्प राहशील का? पहिल्यांदाच रोहित न डगमगता म्हणाला, आई, आरतीचे शब्द चुकीचे नाहीत. जेवण सर्वांना समान असायला हवे. जर तिच्या मेहनतीमुळे सर्वांना पराठे मिळाले तर तिला का नाही? हे बरोबर नाही. कमला, त्यांच्या चेहऱ्यावर राग आणि आश्चर्याच्या रेषा उमटल्या. वा, सुनेने तुझ्यावर जादू केली आहे. आता मुलगे त्यांच्या आईशी वाद घालू लागले होते. तिने तुला हेच शिकवलं आहे का? रोहित शांत स्वरात म्हणाला, नाही आई, तिने मला हे शिकवलं नाही. घरात न्याय असावा म्हणून मी तुझ्या मांडीवर हे शिकलो. आज मी तेच सांगत आहे. धीर अमनने आत उडी मारली. वहिनीला फक्त आईसमोर बोलण्याची संधी हवी आहे. तिने एका छोट्याशा गोष्टीचा मुद्दा बनवला आहे. हा फक्त एक पराठा आहे. जगाचा मान धोक्यात नाहीये. आरतीने अमनकडे पाहिले आणि शांत आवाजात म्हणाली, अहो अमन, हा फक्त एक पराठा आहे, पण ते पराठ्याबद्दल नाहीये, ते आदराबद्दल आहे. जर सुनेला तिच्या कष्टाचा वाटा मिळाला नाही तर बाहेरचे लोक विचारतील की हे कसले घर आहे? अमन हसला. बाहेरील लोकांना कोण सांगणार? आपण सगळे जेवत आहोत. तूच फक्त अतिसंवेदनशील आहेस. वहिनी, सुमन बोलली. ती आतापर्यंत गप्प होती, पण आता तिने धाडस एकवटले. नाही अमन, आरतीताई बरोबर आहेत. जेव्हा मी आली होती तेव्हा माझ्यासोबतही असंच झालं. मुलं रडत राहिली आणि मलाही तेच उरलेलं मिळालं. त्या दिवसापासून मला कदाचित काहीच ही इथली प्रथा असेल, पण आज मला समजलं की ही प्रथा नाहीये, ती फक्त एक सवय आहे. कमला आणि सुमनकडे एक तीक्ष्ण नजर टाकली. मग आता तुम्ही त्यांच्यात सामील झाली आहेस. तुला दिसेल, सुनेची ही युती एके दिवशी या घराचा पाया हादरवेल. दरम्यान नणंद रीनाही आली. ती तिच्या आईवडिलांच्या घरी आली होती. ती हसत म्हणाली, अगं आई, जर तू तुझ्या सुनेची इतके लाड केलेस तर असंच होईल. उद्या त्या आमच्याशी स्पर्धाही करतील. आरतीने लगेच उत्तर दिले, रीना, समानता का नाही? सुनई या घरची मुलगी आहे. फरक फक्त लग्नाच्या कागदपत्राचा आहे, नाहीतर रक्ताचे नातेही आहे. रीना उपहासाने म्हणाली, वा, तू नुकतीच आली आहेस आणि रक्ताच्या नात्याबद्दल बोलत आहेस. आम्हाला रक्त कसे सांडवायचे हे माहीत आहे. तुला फक्त तुपाचे पराठे खायचे आहेत. रोहितने कडक स्वरात म्हणाले, ताई, असं बोलू नकोस. आरती माझी पत्नी आहे आणि
ती सकाळपासून घरासाठी खूप कष्ट करत असेल तर तिलाही तोच अधिकार आहे. तिला अपमानित करणे योग्य नाही. रीना गप्प राहिली, पण तिच्या मनातली ठिणगी आणखीच भडकली. घरातील वातावरण तापले. कमलाईने टेबलवर वर्तमानपत्र आपटले. आज माझ्या सुनेनं माझा अपमान केला. तिने सर्वांसमोर मला चुकीचे ठरवले. आरती शांत पण ठाम आवाजात म्हणाली, नाही आई, मी तुम्हाला चुकीचे ठरवले नाही. मी फक्त बरोबरला बरोबर आणि चुकीला चुकीचे म्हटले आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या सुनेचा आदर करणे चुकीचे आहे तर मी गप्प राहीन, पण मी माझा वाटा मागणे कधीही थांबवणार नाही. प्रकरण इथेच संपले. संपूर्ण कुटुंब वेगवेगळ्या कोपऱ्यात पांगले. सासरे श्रीधरराव स्वतःशीच विचार करत होते. मी आजपर्यंत कमलाला कधीच अडवण्याचे धाडस केले नाही, पण या सुनेने सर्वांना पहिल्यांदाच विचार करायला लावले. कदाचित घरात बदल करण्याची वेळ आली आहे. सुमन तिच्या स्वयंपाकघरात परतली, पण तिच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते. अमन रागाने निघून गेला. रीना नवीन टोमणे मारत होती आणि आरती ती फक्त तवा साफ करण्यात होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र चमक होती. जणू काही तिने पहिल्यांदाच तिच्या स्वाभिमानाची लढाई जिंकली आहे. नाश्ता झाल्यानंतर घरातील वातावरण पूर्ण तणावपूर्ण होते. अंगणात तणाव पसरला होता. सासू कमला या वारंवार झुल्यावर वर बसून हवा घेत होत्या, पण तरीही त्यांना गुदमरल्यासारखे आणि गरम वाटत होते. आरती तिच्या खोलीत आली आणि रोहित तिच्या मागे आला. आरती, आज तू आईसमोर जे बोललीस ते खरोखरच धाडसाचे काम होते. कपाटातून कपडे काढताना आरती म्हणाली, ही धाडसाची गोष्ट नाही रोहित, ती आवश्यक होते. तर मी आज गप्प राहिले असते तर हे कायमचे चालू राहिले असते. कधी पराठ्यात, कधी दुसऱ्या कशात. रोहितने मान हलवली. हो, मी समजतो, पण आई इतक्या सहजासहजी सहमत होणार नाही. आता बघ, घरातलं वातावरण 2-4 दिवस तणावपूर्ण राहील. आरती हसत हसत म्हणाली, ते तर राहू दे. जर नात्यातील सत्य कटू असेल तर गोड असल्याचे हाव भासवण्यात काही अर्थ नाही. हळूहळू सर्वांना समजेल की सून देखील एक माणूस आहे, फक्त काम करणारी मशीन नाही. धीर अमन त्याच्या आईजवळ बसला होता. आई, तू पाहिलंस का? ही आरती दिवसेंदिवस गर्विष्ठ होत चालली आहे. ती आतापासून पराठे वाटत आहे. उद्या ती घरातील पैसे सर्वांना समान वाटण्यास लागेल. कमला या दात घासत म्हणाल्या, हो बेटा, मला वाटलं ही मुलगी घराची सूत्रे हाती घेण्याचे स्वप्न पाहत आहे आणि तिने तुझ्या भावावर पूर्णपणे नियंत्रण ठेवले आहे. ती आता तिच्या वडिलांच्या आदराची पर्वा नाही. रीना टोमणे मारत म्हणाली, आई, तू मला सुनेला डोक्यावर जास्त चढवून ठेवायच्या नाही असे सांगितले होतेस, पण तू स्वतः तिला सुरुवातीपासून बोलण्याची सवय लावलीस. आता त्रास सहन कर. कमलाने एक दीर्घ श्वास घेतला. आता मला तिच्याशी सामना करावा लागेल. सुमन स्वयंपाकघरात शांतपणे भांडी घासत होती, पण तिचे कान अंगणातील प्रत्येक आवाज ऐकत होते. तिने विचार केला, आजपर्यंत मी आरतीने जे सांगितले ते सहन केले आहे. माझ्या नवऱ्यानेही मला कधीच साथ दिली नाही, पण आरतीकडे पाहून मला आज असे वाटते की जर एखाद्या सुनेने बोलले तर तिचे अस्तित्व पुसता येणार नाही. मला ती धाडस असते तर बरे होईल. दुपारी आरती पुन्हा जेवण बनवण्याची जबाबदारी घेत होती. तिला वाटले की आज तिच्यावर आणखी लक्ष असेल. तिने मुद्दाम सर्वांसाठी सारखेच जेवण बनवले. डाळ, भात, भाजी, चपाती. तिने सर्वांसाठी मोजून ताटं भरली. सर्वजण जेवायला बसले. कमला यांनी पहिल्या चपातीचा घास मोडताच त्या म्हणाल्या, वा सुनबाई, आज चपात्या मोजल्या गेल्या आहेत. सर्वांचा वाटा समान असेल हे शक्य आहे का? आरतीने थेट त्यांच्या डोळ्यात पाहिले. हो आई, मला वाटले की सर्वांना सारखीच चव का मिळू नये? जर घर हे कुटुंब सर्वांना आहे तर मग फरक का? अमन मध्येच थांबले आणि म्हणाला, वहिनी, तुम्ही कुटुंबाला राजकारणाचे क्षेत्र बनवत आहात. आरती शांत आवाजात म्हणाली, जिथे समानता नसते तिथे राजकारण घडते. जिथे कोणीतरी इतरांना मोठे लहान बनवून त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवतो. मी फक्त समानतेबद्दल बोलत आहे. रीनाने ताट खाली ढकलले. अरे, समानतेचा उपदेश करणे थांबवा. सुनेने काम सेवा करणे आहे. जर सुनेने समान राहण्याचा प्रयत्न केला तर घरातील संतुलन बिघडेल. रोहित आतापर्यंत गप्प होता, पण तो आता बोलला, ताई, संतुलन सेवेने येत नाही, ते आदराने येते. जर सुनेचा आदर केला जात नसेल तर सेवेला काय अर्थ नाही. कमला यांचा चेहरा लाल झाला. मग आता तुम्ही मला घराचा खलनायक बनवत आहात. मी तुम्हाला वाढवले आणि आज तुम्ही मला दोष देत आहात. आरती हळूच म्हणाली, नाही आई, तुम्ही चुकीचे नाही आहात. तुम्ही सवयीबरोबर असा विचार केला आहे आणि सवयी बदलता येतात.
जर आपण सर्वजण एकत्र बदललो तर आपण एक चांगले वातावरण निर्माण करू. आतापर्यंत समोर श्रीधरराव शांतपणे जेवत होते, पण पहिल्यांदाच त्यांनी त्यांच्या पत्नीला उद्देशून म्हणाले, कमला, तुमची सून जे म्हणते आहे त्यात तर्क आहे. मी असंही मानतो की कठोर परिश्रम करणाऱ्या प्रत्येकाला समान अधिकार दिले पाहिजेत. आपण सर्वांनी एकमेकाचा आदर केला पाहिजे. कमला स्तब्ध झाल्या. तुम्ही हातात माझ्या विरोधात आहात, श्रीधरराव थंड आवाजात म्हणाले. नाही, मी तुझ्या विरोधात नाही, मी सत्याच्या बाजूने आहे.